नमस्कार. मी डॉक्टर कल्पना शिंदे बोलते आहे. आज आपण एका अशा विषयावर शांतपणे आणि समजून घेऊन बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो, पण लोक उघडपणे विचारायला संकोच करतात. स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या पोझिशन्स कम्फर्टेबल वाटतात हा प्रश्न फक्त क्युरिओसिटीसाठी नाही, तर रिलेशनशिपमधील अंडरस्टँडिंग, कम्फर्ट आणि म्युच्युअल रिस्पेक्टसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगळी असते, सेन्सिटिव्हिटी वेगळी असते आणि प्रेफरन्ससुद्धा वेगळी असते. त्यामुळे एकच गोष्ट सगळ्यांसाठी योग्य असेल असं नाही. काही महिलांना समोरासमोर असलेली पोझिशन जास्त कम्फर्टेबल वाटते, कारण त्यामध्ये आय कॉन्टॅक्ट राहतो, संवाद सहज होतो आणि इमोशनल कनेक्शन मजबूत राहतो. जर काही डिस्कम्फर्ट वाटत असेल तर लगेच सांगता येतं. त्यामुळे ही पोझिशन विशेषतः सुरुवातीसाठी सेफ आणि बॅलन्स्ड मानली जाते. काही वेळा महिलांना स्वतः कंट्रोल ठेवायला आवडतं. अशावेळी त्या स्वतःचा पेस ठरवू शकतात. त्यामुळे त्यांना अधिक कम्फर्टेबल वाटतं आणि अननेसेसरी प्रेशर टाळता येतो. अशा प्रकारच्या अप्रोचमध्ये कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. काही कपल्सला साईड बाय साईड किंवा स्पूनिंग स्टाईल जास्त आवडतो. ही खूप काम आणि रिलॅक्सिंग पद्धत असते, जिथे घाई नसते. बॉडीवर ताण कमी येतो आणि दोघांमध्ये जवळीक अधिक जाणवते, विशेषतः जेव्हा तुम्हाला शांत आणि कम्फर्टेबल एक्सपिरियन्स हवा असतो. काही वेळा मॉडिफाईड पोझिशन्स वापरल्या जातात, जिथे शरीराला सपोर्ट दिला जातो, जसे की पिल्लो किंवा कुशन. यामुळे प्रेशर कमी होतो आणि कम्फर्ट वाढतो. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्पीड आणि फोर्स नेहमी कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, कारण चुकीच्या पद्धतीने केल्यास डिस्कम्फर्ट होऊ शकतो. तसंच काही लोक एज ऑफ द बेडसारखी पोझिशन प्रेफर करतात, जिथे अँगल थोडा वेगळा मिळतो. पण या प्रकारात स्टेबिलिटी खूप महत्त्वाची असते. योग्य सपोर्ट असेल तर एक्सपिरियन्स कम्फर्टेबल होतो, नाहीतर त्रास होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणतीही पोझिशन असो, कम्फर्ट हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. शरीर जे सिग्नल्स देतं ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर पेन किंवा डिस्कम्फर्ट होत असेल तर ते इग्नोर करू नका. थांबा आणि पार्टनरसोबत बोलून घ्या. कम्युनिकेशन हीच सगळ्यात मोठी की आहे. एकमेकांना समजून घेणं, रिस्पेक्ट करणं आणि प्रेशर न घेता नॅचरल राहणं हेच हेल्दी रिलेशनशिपची ओळख आहे. शेवटी बेस्ट पोझिशन असं काही फिक्स्ड नसतं. जे दोघांना कम्फर्टेबल, सेफ आणि इमोशनली सॅटिस्फाईंग वाटतं तेच तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे प्रॅक्टिकल, सायंटिफिक आणि क्लिअर माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी आहे डॉक्टर कल्पना शिंदे. धन्यवाद.